KRT हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोहाडी येथील उपशिक्षक श्री प्रदीप उर्फ अण्णा एकनाथ जाधव यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नामदार नरहरी सीताराम झिरवाळ, माजी आमदार माननीय श्री धनराज हरिभाऊ महाले तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव मुरलीधर बगरे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी बाबूराव ठाकरे हे होते। यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे विविध पदाधिकारी, संचालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच प्रसंगी त्यांचा 58वा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। 58 दिवे लावून कुटुंबियांच्या हस्ते औक्षण करण्यात आलं तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकनाथ भाऊंचा समर्थ वारसा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे। खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं तर ते पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक शिक्षण त्यांचं हे एमयूपीच्याच संस्थेमध्ये झाले आणि नोकरी सुद्धा एमयूपीतच मिळाली। हा एक दुर्मिळ योगायोग असावा असं मला वाटतं। म्हणजे अगदी पहिलीपासून तर ते DED पर्यंत सगळा प्रवास त्यांचा एमयूपीशी रिलेटेड आहे। त्या ठिकाणी संपतराव पण बसलेले मार्गदर्शक आमचे गडवजे साहेब, त्यांचा नाम उल्लेख बघा राहून गेला होता। तर या प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी चांगली साथ दिली। खरं म्हणजे समर्थपणे त्यांना एकनाथ भाऊचा वारसा असताना सुद्धा त्यांनी कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही। ज्या ज्या ठिकाणी त्यांना नोकरी करण्याची संधी मिळाली, मला वाटतं 2 वर्ष जे गोदावरी विद्यालय शिंगवे इथे दुसऱ्या संस्थेमध्ये, ती लोकल संस्था आहे, तिथे कार्यरत होते आणि त्यानंतर 1990 पासून तर आजपर्यंत ते एमयूपीच्याच मोहाडी, वणी, मोहाडी, दिंडोरी आणि मोहाडी अशा 4 ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आहे। मला त्याचा उल्लेख झाला। खरं म्हणजे या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर कुटुंबाची जे काही परंपरा असतात त्याचं एक मोठं दडपण असतं, त्याप्रमाणे वागण्याची एक प्रत्येकाची अपेक्षा असते। प्रदीप सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम होतोय म्हणजे बरेच दिवस नाना मला माहिती नव्हतं की भाऊ मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये काम करताय, परंतु जेव्हापासून ते मराठा संस्थेमध्ये काम करताय माहीत झालं आणि त्यांची कामाची पद्धत व त्यांची कन्या असेल, भाजी असेल किंवा मी स्वतः जोडून बघितली की जी भाऊंची शिकवण होती की भाऊंनी आपलं सगळं आयुष्य मराठा विद्या प्रसारक समाज संस्था असेल किंवा या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याच्या दृष्टीने घालवली आणि तीच शिकवण की ज्या संस्थेमध्ये प्रदीपांना शिकले त्याच संस्थेमध्ये त्यांना सुरुवातीला मला वाटतं शिकवायला ते 2 वर्ष शिक्षक म्हणून काम करत होते आणि नंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर भाऊंनी त्यांना सांगितलं की मी जरी संस्थेचा संचालक आहे परंतु तू संचालकाचा मुलगा म्हणून जर तुला तिथे नोकरी करायची असेल तर करू नको। गावकरी बांधव आणि इथे उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि आमच्या जाधव कुटुंबासाठी खूप खास आहे आणि खूप भावुक आहे। कारण आज माझ्या वडिलांची सेवानिवृत्तीचा दिवस आहे। अण्णा, तुमच्याबद्दल बोलायचं असं झालं की शब्द कमी, पण तुमचं काम शाळेसाठी मी बघत आलोय। म्हणजे आमचे आजोबा पदावर असताना, कारखान्याच्या पदावर असताना, संचालक असताना किंवा या सगळ्या गोष्टी असताना त्यांनी शाळेचा टाईम किंवा कोणत्या नावाचा गैरवापर नाही केला। म्हणजे या गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहे की वडिलांचं एवढ्या सगळ्या गोष्टी असताना पण त्या शब्दाचा, त्या नावाचा कोणताही गैरवापर नाही केला। परंतु मला माझ्या कुटुंबाचे 7 मुलं, माझे चुलते असतील
माझे चुलत चुलते असतील, माझे चुलत भाऊ असतील किंवा पाठिंबा असल्यामुळे की काय, परंतु मी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करू शकतो. दादांनी मला सांगितलं हे माझं जे काम होतं, शाळा हे माझं पहिलं ध्येय होतं, विद्यार्थी हे माझं दैवत होतं. मी कधीही शाळेकडे दुर्लक्ष केलं नाही. माझ्या घरी भाऊंचा राबता इतका होता की मला महिन्याला एक पोत साखर लागायची चहासाठी. नेहमी चहाची बट्टी चालू असायची आणि वेळेवर जेवण मिळायचं नाही. परंतु मी कधीही शाळेकडे दुर्लक्ष केलं नाही. पहिला दृष्टिकोन शाळा. नानांचं आणि भाऊंचं भांडण झालं. अण्णा मळ्यात लक्ष देत नाही. भाऊंनी नानाला डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलं, त्याला मी मळ्यात लक्ष द्यायला लावतो, परंतु त्याला आधी राजीनामा द्यायला सांग. म्हणजे शाळा हेच भाऊंचं ध्येय होतं आणि मी मनामध्ये त्यावेळेस एक ध्येय पाळलेलं होतं. मी जर चुकी केली तर त्या ठिकाणी मी बदनाम होणार नाही, माझा बाप बदनाम होईल. आणि मग तेच ध्येय मी शेवटपर्यंत ठेवलं आणि मनामध्ये एकच एक तळमळ ठेवली, नमो मायभूमी नमो कर्मभूमी, जिथे जन्मलो मी जिच्या सर्व कामी, जिचा देव माझा नमो प्रार्थितो मी. जर माझी कर्मभूमी जन्मभूमी मायभूमी हीच आहे आणि संस्था ही माझं दैवत आहे, तर त्याच्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.